आपल्यासोबत ज्येष्ठ कृषी अर्थतज्ञ विजय जावंदिया सर आहे. सर, नुकतंच आपण पाहतो की भारत अमेरिका यांच्या व्यापार कराराची घोषणा झालेली आहे. भारतीय कृषीशास्त्राच्या दृष्टीने हा किती महत्त्वाचा आहे आणि या कराराचा भारतीय कृषी क्षेत्रावर काही परिणाम होईल असं दिसतं का तुम्हाला? मला असं वाटतं की हा जो करार आहे त्याचे जे ढोल वाजवले जातात आहेत ते काय एवढ्या मोठ्या प्रमाणात ढोल वाजवले जातात हे समजत नाही. पण हा नेहमी मोदी तंत्र त्याला जेव्हा आपण म्हणतो त्यांचं आहे आणि ते त्याचा प्रचार खूप मोठ्या प्रमाणात करतात आहेत. यातलं एक अभिनंदनीय गोष्ट अशी आहे की डोनाल्ड ट्रम्प साहेबांनी आपण रशियाकडनं तेल विकत घेतो म्हणून 25% एक्स्ट्रा टेरिफ आपल्यावर लावलं होतं आणि 25% टेरिफ लावलं होतं, म्हणजे 50% होतं. ते आता त्यांनी 18% केलेलं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की भारत सरकारने हे मान्य केलेलं आहे की भारत रशियाकडनं आता तेल विकत घेणार नाही आणि तो व्हेनेझुएलाचा तेल विकत घेईल, अमेरिकेचं घेईल. त्यांनी अशी घोषणा केलेली आहे की आमच्याकडनं आता हे $500 बिलियन व्यापार करणार आहेत आणि जवळपास सगळ्या गोष्टींवरचा आयात कर शून्य करणार आहेत. आणि त्यात त्यांनी शेतीचाही उल्लेख केलेला आहे. मला इथे जराशी शंका वाटते आहे की हे अमेरिकेने म्हटलेलं आहे पण भारत हे करणार आहे का? कारण की मोदींनी डॉक्टर स्वामीनाथनांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमात दिल्लीला त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो, स्पष्टपणे तेव्हा असं म्हटलं होतं की मी भारताच्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे एक मोठी भिंत यासारखा उभा राहीन आणि त्यांचं कोणतंही हित मी कुठेही सरेंडर करणार नाही. आणि आत्तापर्यंत तिथेच अडकून पडले होते आपण. फक्त 11% आयात कर कापसाचा कमी केला होता मध्यंतरी, पण तो आता पुन्हा लावलेला आहे. मोदींनी तेव्हा काही निरोप देण्याचा करता केला असेल तो. पण आता अशी चर्चा सुरू आहे की भारत अमेरिकेतला सगळा शेतमाल, सोयाबीन असो, मका असो, कापूस असो, डेअरी प्रॉडक्ट असो, इव्हन पोल्ट्री, आणि आपण आत्ता त्यांच्याकडनं बदाम आणि हे मेवा आयात करतोच आहे. आपण कॅलिफोर्निया ॲपलसुद्धा आपण इम्पोर्ट करतो आहे. त्याच्यावरची सगळी ड्युटी काढून टाकणार का? असं जर झालं, जे अमेरिकेच्या माध्यमातून सांगितलं जात आहे की भारत हळूहळू सगळं 0% ड्युटीवर करणार आहे, तर मग भारताच्या शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहील. मला भीती अशी वाटते आहे की असं मोदी सरकार करणार नाहीत आणि त्यांनी करू नये. पण जर असं केलं तर मग भारताची शेतीच उद्ध्वस्त होऊन जाईल. मला या शंका का वाटत आहे? कारण की काही सांगता येत नाही मोदींचे आणि ट्रम्पचे. मोदींनी अजून बघा, मोदींनी काही अमेरिकेकडनं असा कोणी दुजोरा दिला आहे का की आम्ही ॲग्रिकल्चरचं पण निर्यात करू म्हणून? दिलाय, बिलकुल त्यांच्या याच्यात आहे स्पष्ट गोष्ट. आणि त्यांनी जे 500 कोणी केली ही घोषणा त्यांच्या? एका मोठ्या, मला वाटतं त्यांच्या एका कृषी मंत्र्यांनीच केलेली ही घोषणा आहे ही, की हळूहळू सगळ्या ॲग्रिकल्चर प्रोड्यूसला सुद्धा इम्पोर्ट करतील. आता यात धोका बघा काय आहे. सोयाबीन GM आहे त्यांचं, ते आम्ही इम्पोर्ट करणार नाही अशी आमची भूमिका होती. पण आज जगाच्या बाजारात सोयाबीनचे भाव $11 प्रति बुशेल आहे, म्हणजे 4,000 रुपये क्विंटलच्या वरती नाही आहे. आपल्याकडे मोदींनी 6,000ची हमी दिली आणि 5,300 रुपये MSP आहे. मग ते मिळणार कसे? कापूस आज 70 सेंट एक पाऊंड रुईचा भाव आहे, म्हणजे 45,000 ते 50,000 रुपये खंडी, म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना 7,000 7,500 भाव मिळू शकतो. मग 8,100 भाव मिळणार कसा आहे जर त्याचा पुन्हा आपण आयात सुरू केली तर? आता आयात कर लावला म्हणून थोडेसे भाव वाढलेत. आता आजच बातमी आहे की एक्स्ट्रा लॉंग स्टेपल कॉटनवरचा आयात कर भारताने पुन्हा शून्य करून टाकलेला आहे. भाव 200 रुपयांनी पुन्हा कमी झालेत. मका, गहू हे सगळे स्वस्त आहेत अमेरिकेत. डेअरी प्रॉडक्ट स्वस्त आहेत. अमेरिकेची पोल्ट्री, तिथे ते लेग्स खात नाहीत आणि आपल्याकडे लेग्स चवीने खाल्ल्या जातात. ते सगळा त्यांचा जो वेस्ट प्रोडक्ट आपल्याकडे डंप करतील, मग आपली पोल्ट्री जाईल. पोल्ट्री गेली तर पोल्ट्री फीड निर्माण करणारे म्हणजे मका गेला, सोयाबीन गेलं, सगळंच गेलं की नाही. जर ॲपल मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट झाले तर आपलं सिमलाचा शेतकरी धोक्यात येईल. मला काय वाटतं आहे की आम्हाला हा विचार करायला पाहिजे आणि मोदी मला वाटतं तो विचार करतात आहेत, म्हणूनच त्यांनी इतके दिवस हे थांबून ठेवलं होतं की करायला पाहिजे. नसेल करत तर करायला पाहिजे. कारण की तिथे काय आहे, तिथे मास प्रोडक्शन आहे आणि आमच्याकडे प्रोडक्शन बाय मासेस आहे, हेही आम्ही समजून घेतलं पाहिजे. दुसरं, तिथल्या शेतकऱ्यांना प्रचंड सबसिडी आहे, त्या तुलनेत आमच्या शेतकऱ्यांना सबसिडी नाही आहे. आता तुम्ही पाहा ना, ट्रम्पनी आत्ता महिन्याभरापूर्वी $12 बिलियन एक्स्ट्रा सबसिडी अमेरिकेच्या शेतकऱ्यांकरता जाहीर केली. चीननी त्यांच्यावर टेरिफ लावलं तेव्हा. त्याच्यानंतर आपण कशी काय त्यांच्याशी स्पर्धा करू शकतो? आणि म्हणून
डॉक्टर स्वामीनाथन ज्यांना यांनी भारतरत्न दिलेलं आहे, त्यांनी फार्मर्स कमिशनच्या रिपोर्टमध्ये भारत सरकारला रिकमेंड केलेलं आहे की सबसिडीशिवाय कुठलाही शेतकरी जगू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांनी काय रिकमेंड केलेलं आहे की WTOमध्ये जसं ग्रीन बॉक्स आहे, ब्ल्यू बॉक्स आहे, ॲम्बर बॉक्स आहे, याचा उपयोग करून युरोप आणि अमेरिका किंवा श्रीमंत देश, इतकं काय चायनासारखा कम्युनिस्ट कंट्रीसुद्धा आपल्या देशातल्या शेतकऱ्यांना सरकारच्या तिजोरीतनं मदत करतं. तर भारताने गरीब देशांचं नेतृत्व करावं आणि WTOमध्ये एक लाईव्हलीहूड बॉक्सची मागणी करावी की गरीब देशातल्या लहान शेतकऱ्यांना जगण्याकरता सरकारच्या तिजोरीतनं दिलेली सबसिडी, त्या लाईव्हलीहूड बॉक्समध्ये ही जर सबसिडी दिली तर मग त्याच्यावर कोणी ऑब्जेक्शन घेऊ शकणार नाही. हे डॉक्टर स्वामीनाथनांनी रिकमेंड केलेलं आहे. मला असं वाटतं आहे की याच्यावर सुद्धा गंभीरपणे विचार मोदींनी करायला पाहिजे. जर आम्ही दरवाजे उघडतो आहोत युरोपच्या सोबतसुद्धा, आता तुम्ही युरोपचं पहा ना, ज्याला मदर ऑफ ऑल ट्रेड म्हणतात. म्हणजे तुम्हाला हे म्हणायचं आहे की जर का समजून जा आपण अमेरिकेसोबत करार करत असेल तर याचा दुष्परिणाम आपली डेअरी इंडस्ट्री असेल किंवा ॲग्रिकल्चर इंडस्ट्री असेल यावर होणार नाही, याची खबरदारी केंद्र सरकारने घ्यायला पाहिजे. नक्कीच घ्यायला पाहिजे. आणि मी तुम्हाला इथे अजून एक कोट करतो की मनमोहन सिंग सरकारच्या वेळेला सुद्धा आम्ही हा मुद्दा मांडत होतो आणि लोकांच्या माहितीकरता सांगतो की त्यावेळेला जोसेफ स्टिग्लिट्झ नावाचे एक नोबेल प्राईज ज्यांना मिळालेलं आहे, हे अर्थशास्त्री यांनी एक अराउंड द वर्ल्ड विथ ग्लोबल स्टिग्लिट्झ अशी एक डॉक्युमेंटरी तयार केलेली आहे की जगात या WTOचा काय असर होतो आहे वेगवेगळ्या देशांमध्ये. त्यात भारतातल्या शेतीचा विषय त्यांनी घेतलेला होता. ती पूर्ण टीम माझ्याकडे आली होती वायफडला आणि आम्ही 2 दिवस शूटिंग केलेलं होतं. त्या डॉक्युमेंटरीमध्ये तेव्हा भारताचे व्यापार मंत्री कमलनाथ यांनी असं स्टेटमेंट केलेलं होतं की भारताच्या शेतकऱ्याला अमेरिकेच्या शेतकऱ्यांशी स्पर्धा करावी लागत नाही, तर अमेरिकेच्या तिजोरीशी स्पर्धा करावी लागते. मी हे इथे अधोरेखित करतो आहे. मला असं वाटतं त्यांचं वाणिज्य मंत्रिपद त्याच्यामुळे गेलं होतं. त्याच्यामुळे या सरकारने शेतकऱ्यांचा बळी देऊ नये या फ्री ट्रेड डीलमध्ये. या सगळ्या गोष्टी तुम्ही पंतप्रधानांच्या निदर्शनास आणणार, त्यांना पत्र लिहिणार? निश्चित लिहिणार मी. आणि याच्यापूर्वीसुद्धा मी लिहिलेलं आहे. जेव्हा कापसाचा आयात कर यांनी शून्य केला तेव्हासुद्धा मी प्रधानमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं की तुम्ही जेव्हा आयात कर शून्य करता आहात तर आता शेतकऱ्यांना MSP मिळणार नाही हे पक्का आहे आणि त्याच्यामुळे सगळा कापूस MSPत विकत घेण्याची जबाबदारी ही सरकारची आहे. मला समजत नाही हो, मला तुम्ही सांगा ना आता की यावर्षी 1000 रुपये क्विंटल कमी भावात कापूस विकला, यांनी नंतर इम्पोर्ट ड्युटी लावली. 1000 रुपये कमी किमतीत सोयाबीन विकलं शेतकऱ्यांनी MSPपेक्षा. 1500 रुपये प्रति क्विंटल तूर विकली MSPपेक्षा. आता तुरीचे भाव वाढले कारण आफ्रिकेत आणि म्यानमारमध्ये $500ची तूर $750 झालेली आहे प्रति टन. तर या सरकारच्या धोरणामुळे झाले ना. आता यांनी 30% आयात कर लावला वाटाण्यावर, म्हणून आता हरभरा थोडासा MSPच्या जवळ आहे. काय असं हे धोरण ठरवतात? म्हणून मी म्हणतो आहे की मी मोदींना याच्यावरही लिहिणार आहे की कमीत कमी तुम्ही कोणत्याही याची, आता काय झालं आहे, मल्टीलॅटरल ट्रेड डील संपलं, WTO संपवला. आता बायलॅटरल ट्रेड डील सुरू झालेले आहेत. आता युरोपशी केला आम्ही, त्याला मदर ऑफ ऑल डील म्हणतो. आता अमेरिकेशी करतो आहोत, उद्या आशियन कंट्रीशी करू. माझी विनंती आहे मोदी सरकारला तुमच्या माध्यमातून की कमीत कमी हे डील करताना एक गोष्ट कमीत कमी घोषित करा की या देशामध्ये कोणताही शेतमाल MSPच्या कमी किमतीत आयात होणार नाही आणि इथल्या शेतकऱ्यांना कमीत कमी किंमत जी आहे, MSP इज नॉट ए रेम्युनरेटिव्ह प्राईज, लाभप्रद किंमत नाही आहे, ती आणीबाणीमध्ये दिलेली एक हमी आहे की याच्यापेक्षा कमी किंमत तुम्हाला कधीही मिळणार नाही बाजारात. ती जबाबदारी सरकारची आहे. ट्रेड डील करताना हा एक मुद्दा लक्षात ठेवून ट्रेड डील करावं, म्हणजे इथला शेतकरी वाचेल. आपण बघू शकतो की ज्येष्ठ कृषी अर्थतज्ज्ञ विजय जावंदिया सर आहे, त्यांनी अनेक विषयावर भाष्य केलं आहे की भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये जेव्हा करार होत आहे तर या कराराच्या माध्यमातून भारतातलं कृषी क्षेत्र असेल किंवा भारतातलं डेअरी क्षेत्र असेल यावर विपरीत परिणाम होणार नाही, याची खबरदारी केंद्र सरकारने घ्यावी. कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.